रामकृष्ण हरी मंडळी. हे बघा, आम्ही आता असंच बसनं गेलो पंढरपूरला. तर बसमधून उतरलेलो आहोत. खूप गर्दी होती आषाढी एकादशीच्या दिवशी. ती लोक कोण चाललेली होते, कोण यायला लागलेले होते, कोणाचे टेम्पो उभारलेले होते. अशी वाटणी जागासुद्धा नव्हती चालण्यासाठी सुद्धा. मोटरसायकलवाले वेगळे, सगळे वारकरी माऊली लोक असं चाललेले होते. तर आम्ही असं बसमधून उतरून चंद्रभागेच्या दिशेने निघालेलो आहोत. बसचे पण अशा लांब अंतरावरती थांबवल्या होत्या. जवळजवळ तिथून भरपूर अंतर होतं चलण्यासाठी. आम्ही असंच आता चलत गेलो, कारण फास्ट पण चालता येत नव्हतं. सगळी वाटणी वाहनच होती. सगळे वारकरी कोण यायला लागलेले होते, जायला लागलेले होते. आम्ही जवळजवळ 11, 11:30 वाजता तिथं पोहोचलेलो होतो. बसने पंढरपूर गाडीने गेलेलो होतो, कारण आपली घरची गाडी नेण्यासाठी तर तिथं खूप लांब उभा करावी लागत होती. ते आता आम्ही चंद्रभागेच्या वरती पोहोचलेलो आहोत. जाताना आम्ही आता खालच्या पुलावरून गेलेलो आहोत. चंद्रभाग बघा, हे आता असं कसं उरकायचं, चलायचं, सगळं असं मुंगीसारखीच लोक सगळी होती. किती पांडुरंगाचं महात्म्य आहे, किती लोक येते. सगळं वारी एकदम छान शांततेने पार पडते. एवढी लोक सांभाळायचं प्रशासनाला सुद्धा किती मोठी जबाबदारी आहे. बघा, ही चंद्रभागा किती स्वच्छ पाणी होतं त्या दिवशी. एकदम मस्त वाहत होती चंद्रभागा. किती लोक आहेत त्या टायमाला, तर भरपूर लोक होते. पाणी पण भरपूर होतं चंद्रभागेला. पांडुरंगाचं आषाढी एकादशी दिवशीचं रूप आपल्याला पाहण्यासाठी आपण गेलेलो आहोत. तर ही चंद्रभागा आपण पाहिलेली आहे. आता चंद्रभागेवरून आम्ही आता पुलावरून खाली उतरलो, परत चंद्रभागेमध्ये निघालेलो आहोत. बघा, हे लोक कोण, सगळ्यांना घाई आहे. कुणाला पांडुरंगाच्या दर्शनाचे आहे, कोण पांडुरंगाचे दर्शन घेऊन आलेलं आहे. वारीतून चालत आलेली लोक पण आपल्या आपल्या गावाला निघालेले आहेत. 21 दिवस त्यांनी देवासाठी पायी वारी केलेली आहे. ते आपल्या घरी जाण्याची ओढ लागलेली आहे त्यांना. हे बघा, लोक आंघोळी करून वगैरे सगळे चंद्रभागेच्या वरती, कोण फराळाचं आणलेलं फराळाचं खात आहेत. असं मनसोक्त आनंद प्रत्येक गोष्टीचा घेत आहेत सगळी लोक. कोण लहान नाही, कोण मोठा नाही, कोण गरीब नाही, श्रीमंत नाही. सगळे आपल्या पांडुरंगाची माऊली माऊली माऊली, सगळ्यांच्या तोंडात फक्त माऊली माऊली हा शब्द. त्याच्यामुळं प्रत्येकाला एकमेकाविषयी आदर होतो. कोणाची जात नाही, पात नाही, काही नाही. सगळे आपले देवाचे वारकरी आहेत. बघा, हे कसा आनंद आहे. तिथं फुगडीचा आनंद चालू आहे चंद्रभागेवरती. 1-2 माऊल्यांचा. इकडं पण गाणी वगैरे म्हणत आहेत, अभंग म्हणत आहेत, आनंद घेत आहेत. कोण आंघोळी करून कपडे वाळू घालायचे. ही चंद्रभागा नदी बघा, खूप गर्दी आहे सगळीकडे. हे बघा, आता वरती पुलावरून महागारी जायची वाट होती. पोलीस बंदोबस्त पण चांगला होता. लोक इकडून जाऊ नका, इकडून जाऊ नका असं म्हणत होते. हे आम्ही आता नामदेव पायरीच्या दर्शनासाठीच्या वारीला तिथं आलेलो आहोत. हे बघा, अशी इतकी गच्च वारी आहे की हलताच येत नाही कोणालाच असं. तरी पण तेवढ्यातून आम्ही नामदेव पायरीच्या दर्शनासाठी तिथं थांबलो होतो. जवळजवळ आम्हाला 2-3 तास लागले तिथं. असं लांबूनच दर्शन घेऊन आलो होतो आम्ही. बघा, असं धक्के खाऊनच अंग असं दुखल्यासारखं झालं म्हणायचं. देवासाठी किती लोक धावपळ करून फक्त त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या दरबारात जाऊन येण्यासाठी किती लोकांची लगबग आहे. परत आम्ही वापस निघालो. आता बस स्टँडला निघालेलो आहोत. बस स्टँड तिकडं लांब होतं, त्या साईडला आम्ही आता निघालेलो आहोत. हे बघा, वरतून कसली दिसते चंद्रभागा. सगळ्या लोकांची गर्दी आहे खूप. परत दुपारी तर जास्त गर्दी झालेली होती. बघा, हे मग पांडुरंगाचे दर्शन, चंद्रभागेचे दर्शन घरी बसून घेऊ वाटले तर घ्या. आषाढी वारीचा कसा वाटला हा व्हिडिओ. चंद्रभागेत स्नान केल्यासारखं वाटलं असं थोडंसं बघणाऱ्या लोकांना तसं वाटावं. हे बघा, कुणाला आंघोळी करू वाटते ती लोक आंघोळ करायला लागलेली आहेत. लोकांची घाई आहे जाण्याची, कोणाची बसकडे जाण्याची घाई आहे. 21 दिवस जे चालून थकलेले आहेत. थकलेले नाहीच म्हणायचं, माऊलीचे चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर त्यांचा सगळा थकवा गेलेला आहे.
बघा मग रामकृष्ण हरी मंडळी.